जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिशन खाकी SK व्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, पुण्याची लेखीची तारीख आली आहे आणि त्याच्यानंतर आपला दुसरा मुद्दा असणार आहे की पुण्याचं जे मेरिट आहे फायनल ते कधी लागणार आहे. तर ह्या मुद्द्यावर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल पुणेवाले आणि मुंबईवाले दोन्ही विद्यार्थ्यांनी. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तर आपला पहिला मुद्दा असणार आहे मित्रांनो, मुंबईची लेखीची तारीख कधी आहे. तर काल एक परिपत्रक आलं होतं मित्रांनो, त्याच्यामध्ये एक डिटेल माहिती दिली होती. ते परिपत्रक तुम्हाला बघायला भेटलं असेल. त्या परिपत्रकमध्ये डिटेल माहितीमध्ये असं होतं मित्रांनो त्याच्यात त्या परिपत्रकामध्ये असं होतं की भरपूर जणांना असं वाटलं की पूर्ण डायरेक्ट ती तारीख डिक्लेअर झालेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी तारीख दिलेली आहे की 12 एप्रिलला आपला मुंबईचा सिटीचा पेपर होईल. पण ती जे डिटेलमध्ये त्याच्यात तुम्ही ते परिपत्रक जर वाचलं असेल तर त्याच्यामध्ये त्या परिपत्रकात ते ज्या ठिकाणी आपला पेपर होणार आहे, आपला मुंबईच्या लेखीचा जो पेपर होणार आहे आपला, तो ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये त्या परिक्षेत्रात जिथं पेपर आपला होणार आहे त्या कॉलेजकडून ते परिपत्रक आलेलं होतं मित्रांनो. त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या कॉलेजला त्याने आपल्या मुंबईच्या पोलीस खात्यानं ज्या कॉलेजसाठी आपल्याला अप्लाय केलं होतं की जिथं आपला मुंबईचा पेपर घ्यायचा आहे, ते कॉलेज त्यांना 12 एप्रिलला म्हणजे रविवारी ते कॉलेज रिकामे आहेत. तिथं त्यांची सोय आपली लेखीची होऊ शकते त्या दिवशी, असं त्या परिपत्रकात त्यांचं म्हणणं होतं. आणि परिपत्रकात अजून एक गोष्ट होती मित्रांनो की त्याच दिवशी आपलं 12 एप्रिलला मुंबईचा कॉन्स्टेबलचा, चालक आणि कारागृह तिन्हीचे पेपर एकाच दिवशी घ्यायचे असं त्या परिपत्रकामध्ये होतं. तर भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एका दिवशी असं 3 पेपर होऊ शकत नाहीत. पण मित्रांनो हे चुकीचं आहे. असं होणं शक्य आहे, कारण की ह्याच्या अगोदर भरपूर वेळा असं झालेलं आहे. भरपूर ठिकाणचे पेपर जे आहेत ते एका दिवशी 2-2, 3-3 इव्हेंटचे जे पेपर आहेत ते घेतलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे ते होणं काय एवढं अवघड नाही. जर आपल्या डिपार्टमेंटनं ठरवलं तर ते घेणं पॉसिबल आहे, त्याच्यामुळे ते होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, त्या दिवशी ते कॉलेज अवेलेबल आहेत, रिकामे आहेत असं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये हॉलचं पण डिक्लेरेशन दिलेलं आहे की त्या कॉलेजमध्ये ते 5-6 फ्लोअर आहेत. 6 फ्लोअरमध्ये तुम्हाला तिथं प्रत्येक हॉलमध्ये 24 विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे असं सांगितलं. एका हॉलमध्ये 24 विद्यार्थी आपले बसणार आहेत. त्याच्यानंतर असे 5 फ्लोअर आहेत, तिथं म्हणजे सगळी सोय त्यांनी केलेली आहे. वॉशरूम वगैरे आपलं पाण्याचं जे असेल ते सगळं सोय झालेली आहे तिथं. अशा प्रकारचं त्यांचं एक परिपत्रक बनवून त्यांनी डिपार्टमेंटला पाठवलं होतं. आता त्याच्यानंतर डिपार्टमेंटवाले विचार करू शकणार त्याच्यावर. तर डिपार्टमेंटच्या आपल्या हातात आहे की पेपर आपल्याला घ्यायचा आहे का नाही. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण एक पहिल्या सांगितलं होतं की आपला पेपर 12 तारखेला होईल, त्या हिशोबानं 12ला आलेला आहे. पण त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्यात सांगितलं होतं की थोडेफार चान्सेस पुढं जाण्याचे होते लेखीचे. ते आपल्याला 1-2-3 दिवसात कळून येईल. कारण की महत्त्वाचं आता जर डिपार्टमेंटनं ठरवलं ना तर आपला पेपर 12 तारखेला घ्यायचा, तर 12 तारखेला 100% पेपर होऊ शकतो मित्रांनो. कारण काय प्रॉब्लेम नाही. आज 2 तारीख आहे, काल 1 तारखेपर्यंत आपल्याला ते पहिली जी लिस्ट आली होती मार्काची त्याच्यामध्ये ज्यांना काय आक्षेप होते ते आक्षेप नोंदवायची काल 1 तारीख होती मित्रांनो. त्या 1 तारखेपर्यंत तुम्हाला चान्स दिला होता काल संध्याकाळपर्यंत त्यांनी की तुम्ही तुमचे आक्षेप मांडा. त्याच्यात काय प्रॉब्लेम असतील ते एडिट होऊन सुधारित लिस्ट येणार आहे. आणि जवळपास मित्रांनो तुम्हाला एक 4-5 तारखेपर्यंत आपली फायनल लिस्ट येऊन कट ऑफ वगैरे येऊन सगळं कळून जाईल मित्रांनो. तरी सगळ्यांनी आता माइंडसेट असा ठेवा की जवळपास आपला पेपर 12 एप्रिलला फिक्स 90% ते 99% पेपर आपला 12 एप्रिलला होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा मेंटली प्रिपेअर राहा. त्याच्यानंतर अभ्यास तुमचा जेवढा असेल तेवढा सगळा रिवाईज करायला घ्या, कारण त्या दिवशी पेपर होणं आपलं निश्चित आहे मित्रांनो. आणि जर डिपार्टमेंटचा काय प्रॉब्लेम वगैरे असेल, कारण तिथून 2-3 दिवसातच आपली आंबेडकर जयंती आहे, त्याच्यामुळे त्याचा बंदोबस्ताचा वगैरे जर काय प्रॉब्लेम आला तर थोडेफार चान्सेस आहेत मित्रांनो की पेपर तिथून 1 आठवडा पुढे जाईल. तो पण गेला तर जास्तीत जास्त 1 आठवडा, म्हणजे की पुढचा रविवार त्याचा 12-7-19 तारखेला आपला जास्तीत जास्त 19-20 तारखेचा चान्स आहे. पण 99% चान्स मित्रांनो 12 तारखेलाच होण्याचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी 12 एप्रिललाच आपला पेपर होणार आहे अशी तुमची तयारी करून ठेवा मित्रांनो. आणि मेरिटचं पण सांगतो तुम्हाला, 5 तारखे ते 6 तारखेपर्यंत आपलं मेरिट येऊन जाईल फायनल. एक 2-3 दिवसात, आज 2 तारीख आहे, 3-4-5 असे 3 दिवस आहेत. एक लिस्ट येऊन जाईल आपली मार्काची लिस्ट येऊन जाईल मित्रांनो. आणि मार्काची लिस्ट आल्याच्यानंतर लगेच 1 ते 2 दिवसात आपलं मेरिट येऊन जाईल. मेरिट आल्याच्यानंतर 12ला पेपर आहे, त्याच्यामुळे 1 आठवडा आधी किमान आपलं 6-7 तारखेपर्यंत आपलं हॉल तिकीट पण येऊन जाईल मित्रांनो लेखीचं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या तयारीत राहा. आता एक दिवस महत्त्वाचा इथून दिवस वाया घालू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचा लेखीला तोटा होणार नाही मित्रांनो. आणि मित्रांनो लेखीचं दुसरं महत्त्वाचं, आता एवढ्या दिवसावर लेखी आल्या म्हणल्यानंतर तुम्ही जेवढा तुमचा अभ्यास केला आहे ना त्याच्यावर तुम्ही पहिल्यापासून एंडपर्यंत सगळं रिवाईज मारून घ्या प्रॉपर, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स येईल. आणि आता इथून डेलीला 1 ते 2 पेपर सोडवायला घ्या. आता ह्या वर्षी झाले सगळे पेपर घ्या तुम्ही. त्याच्यानंतर दिवसातून 1-2 पेपर सोडवायला घ्यायचे मित्रांनो. ते पेपर सोडल्याच्यानंतर तुमचा स्कोअर किती येते चेक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही स्कोअर चेक केल्याच्यानंतर तुम्हाला त्यात बघायचं प्रॉब्लेम कुठे येते, कुठल्या विषयात मार्क कट होते, काय होतं. आणि टाईम लावून पेपर सोडवायचा मित्रांनो. आणि सोडवायला घेताना प्रॉपर ॲन्सर शीट घ्यायची,
त्याच्यानंतर पेपरची झेरॉक्स मारून घ्यायची, गोल करण्यासाठी प्रॉपर पेपर घ्यायचा OMR शीट, त्याच्यावर गोल करून प्रॉपर पेपर सोडवायचा, जेणेकरून आपल्याला भरतीला जसा पेपर असतो तसाच आपण इथं सोडवायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. कारण की आपली भीती मरणं गरजेचं आहे आणि टाईम मॅनेजमेंट होणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो. ह्याचा आता जर तुम्ही पेपर सोडवलं ना, ह्याचा लेखीला तुम्हाला फायनलला 100% फायदा होणार आहे. तुमचे जे सिली मिस्टेक होतात, त्याच्यानंतर काय जणाला टाईम पुरत नाही, त्याच्यानंतर पेपर सोडवायची सिस्टीम कशी असली पाहिजे, हे तुमचं सगळं इथं डेव्हलप होतं मित्रांनो ह्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर आपण पेपरचे 1-2-4 दिवस अगोदर पण एक व्हिडिओ टाकू की त्यात आपल्या काय चुका झाल्या नाही पाहिजेत, पेपर कसा सोडवायचा हे आपण तेव्हा पण टाकणार आहोत मित्रांनो. तर असे तुम्ही लेखीची तयारी करू शकता. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं रिवाईज करून घ्या मित्रांनो. ते झाल्याच्या नंतर आता दुसरा जो पॉईंट होता आपला की पुणे पोलीसचं मेरिट कधी लागेल. तर पुणे पोलीसचं मेरिट लागणार मित्रांनो, सगळे प्रोसिजर झालेली आहे बऱ्यापैकी. तर त्याचं मेरिट बऱ्यापैकी आता 15 एप्रिलपर्यंत लागणार आहे. आता ते सगळी लेट झाले, काय काय जणांचं म्हणणं आहे की एवढा टाईम कशासाठी लागतो, लगेच मेरिट लागायला पाहिजे, एवढं आपल्याकडं वेळ आहे. पण तसं नसतं मित्रांनो, जागा पण भरपूर होत्या, त्या हिशोबानं मेरिट लावायला वेळ जातो. कारण की फायनल मेरिट लावायचं म्हणजे जोक नाही, सगळ्या गोष्टी चेक करावं लागतात त्याच्यामध्ये फायनल परत चेंजेस वगैरे करणं सोपं नसतं. त्याच्यामुळे ते मेरिट लागायला थोडासा उशीर लागतो आणि आपल्याकडे मनुष्यबळ तेवढं नसतं मित्रांनो. आणि एक जणाच्या हातात नसतं ते की आलं पेपर चेक झालं त्याच्यानंतर लगेच मेरिट लावलं. ते सगळं पूर्ण ॲनालिसिस होतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या मार्कानुसार सगळ्यांनी कट केलं जातं. त्याच्यानंतर तुमचं कास्ट वाईज मेरिट चेक केलं जातं आणि 1 ते 2-3 वेळा लिस्ट ते चेक झाले होती मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचे फायनल सही येऊन त्याच्यानंतर ती पब्लिश केली जाते मित्रांनो. त्याच्यामुळं ह्याला या प्रोसेसला थोडाफार वेळ लागतो. त्याच्यामुळं एक 15 तारखेपर्यंत येऊन जाईल. तुम्ही तोपर्यंत तुमचे ज्यांचे झालेलं आहे त्यांचं तर सिलेक्शन, त्यांचं काही टेन्शन नाही. पण जे काटावर आहे त्यांनी मित्रांनो वाट बघा, कारण मेरिटमध्ये कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्ही वेट करा, 15 तारखेपर्यंत पुणे सिटीचं मेरिट लागून जाईल. तर अशा प्रकारे आपलं हे दोन्ही मुद्दे व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितले आहे मित्रांनो. जरी कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट टाका. काय अडचण असेल तर प्रश्न विचारू शकता, त्याचं मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल टाईम भेटल्यानंतर. आणि दुसरा काय प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही मेसेज करा मित्रांनो. आणि आता इथून 12 दिवस राहिलेत फायनल, त्याच्यामध्ये मुंबईवाले जे आहेत त्यांनी प्रॉपर अभ्यास करा मित्रांनो. कधी मेरिट लागेल, कधी लीक होईल, ह्या प्रश्नात जास्त अडकून पडू नका. नॉर्मल तेवढ्यापुरतं तेवढं विचार करायचा आणि बाकीचा आपला जेवढा टाईम आहे ना तेवढा तुम्ही अभ्यासाला द्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.